7 महिन्यांची गर्भवती पीडित महिला त्या पीडित महिलेला HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याचं सांगितलं गेलं। त्याचवेळी तिच्या पतीचे व पोटातील बाळाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले। परंतु पीडित महिलेसोबत जी घटना घडली ती तारीख होती 16 ऑगस्ट 2024। त्यानंतर पीडित महिला व कुटुंबातील नातेवाईकांनी इतर डॉक्टरांकडे तपासणी केली असता सगळेच रिपोर्ट निगेटिव्ह होते। परंतु तिच्या या पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमुळे तिच्या कौटुंबिक जो काही परिणाम होता तो झालाच आणि सासरच्या मंडळींनी तिला घरातून हकलून काढलं। आज ती पीडित महिला कुटुंबापासून वंचित आहे। हे सर्व घडलं ते केवळ एका रिपोर्टमुळे। अकलूज ग्रामीण रुग्णालयातील जे लॅब टेक्निशियन डॉक्टर आहेत त्यांनी हे रिपोर्ट तयार केले होते। त्यांच्या या रिपोर्टमुळे त्या पीडित महिलेचा अक्षरशः संसार उद्ध्वस्त झालाय। अशा या लॅब टेक्निशियनच्या चुकीच्या रिपोर्टमुळे किती लोकांचं नुकसान झालं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशा या चुकीच्या पद्धतीने रिपोर्ट देणाऱ्या लॅब टेक्निशियनवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, तसेच त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्यांची अकलूज ग्रामीण रुग्णालयातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी काही सामाजिक संघटना, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सिव्हिल सर्जन सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात येत आहे। त्याला मी गेले तिथं मला HIV म्हणून सांगितलं, मी पॉझिटिव्ह आहे, HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही तातडीने पंढरपूरला जावा, ते गोळ्या चालू करा म्हणजे तुम्ही बरं व्हाल आणि असं बोलले मला की मी गेले आणि माझ्या बाळाला काय होणार नाही, तुम्ही लवकर आला असं तरी मला गर्भपात केला असतं, काहीतरी केलं असतं म्हणून सांगितलं आहे असं। मग मी गेले तर पंढरपूरला गेले आणि तिथं मला गोळ्या वगैरे चालू केलं। ते 1.5 वर्ष झालं मी गोळ्या खाते आणि 1.5 वर्ष झालं बाळाला 6 महिने झाल्यावर माझे सासरे आले की न्यायला चल तू आमच्याकडे चल आता घरी आपल्या, म्हणून मी गेली। तिथं गोळ्याचं काय प्रकरण सांगितलं नव्हतं, तिथं 3-3 महिन्याचे गोळे देत होते मला, हे कशाचे आहेत म्हणून सांगितलं तरी मी टाळाटाळा केले त्यांना की सांगितलं नाही की काय सुद्धा मी अशा गोळ्या आहेत ती, म्हणून मी घाबरून काहीच बोलले नाहीत, कारण की माझं संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी काही त्यांना सांगितलंच नाही। मग माझ्या सासूला मला शंका वाटली की माझ्यात काहीतरी दोष आहे, ही मी काय खरं काय बोललं नाही, म्हणून तिने दवाखान्यात नेलं कराडच्या, तिथे टेस्ट केलं दवाखान्यात की तू असं आहे, चल तुला टेस्ट करावं आणि तू त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे HIVची गोळी आहे ती। रात्री आले टेस्ट करून आले की तू जा आता माहेरात, थांबू नकोस तू, म्हणून मी आले माझ्या माहेरात। HIV म्हणजे तुम्हाला तर माहित आहे सगळ्यांना, HIV म्हणजे काय लोक नातेवाईक काय म्हणतील की ही कसली बाई आहे, लाज वाटत होतं की मला की फिरायला सुद्धा मला नको वाटायचं की मी घरात एकटीच विचार करत बसायची की मला काही झालं काय नाही। 5 ठिकाणी मी तपासणी केली की पॉझिटिव्ह करायला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं म्हणून की मी गेले निगेटिव्ह आहे का खरं माझं चेक केली, मी 5 जणांना निगेटिव्हला केले 5 जण। काय तुमची मागणी आता? त्यांची माफी, लेखी माफी मागावी आणि भरपाई मला। सोलापूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागात हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका महिलेचा 7व्या महिन्यातला रिपोर्ट हा पॉझिटिव्ह दाखवतो आणि त्यानंतरचे 5 रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह दाखवत आहेत। नक्की काय प्रकार आहे, काय या मागचं कारण आहे, आपल्याकडे काय या संदर्भात? आता ह्या केसमध्ये असं सांगता येईल की आताच एक ताई आल्या होत्या, तर त्यांनी सगळी म्हणजे निवेदन आम्हाला दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करू, म्हणजे इकडच्या कोणाची चूक आहे ह्याचा शोध घेतला जाईल, जो दोषी आढळेल, कारण ही तशी खूप मोठी गोष्ट आहे। आणि वरून असं आहे की ताईंची अशी तक्रार आहे की ह्या गोष्टीमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे। तर आमचं काम आहे की ह्याची पूर्ण चौकशी करून जो दोषी आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्या ताईंचा संसार कसा मार्गी लागेल यासाठी आम्ही नक्की सगळे प्रयत्न करू। जनरली जो पॉझिटिव्ह रिपोर्ट असतो HIVचा तो कधी निगेटिव्ह होतो का भविष्यामध्ये, किंवा असं काही घटना आहेत का? नाही, असं नाहीये, कारण म्हणूनच तर त्याला लाईफ टाईम ट्रीटमेंट द्यायला